ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग दुसरा. सत्वशील राजे. पुस्तक वाचन 3. प्रल्हाद राजा. कृतयुगात एकदा वैकुंठाधिपती नारायणाच्या दर्शनार्थ सनत कुमार आले असता त्यांचा साधा पोशाख पाहून जय विजय हे द्वारपाल खदखदा हसले. कारण जय व विजय हे निरंतर नारायणाच्या सानिध्यात राहणारे असल्याने देवाच्या द्वारपालांना शोभण्यासारखा भरजरी पोशाख त्यांच्या अंगावर होता. जय विजयांनी केलेल्या उपहासाने क्रोधाविष्ट होऊन मुनीश्वरांनी ज्या अर्थी तुम्ही मृत्यूलोकातील मानवाप्रमाणे अविचाराने आमचा अपमान केलात त्या अर्थी तुम्हाला मृत्यूलोकी तसेच दैत्यकुलात जन्म घ्यावा लागेल असा शाप दिला. तेव्हा आपणास यापुढे नारायणाचे पाय अंतरणार म्हणून अत्यंत दुःखी कष्टी होऊन जय विजय हे मुनीश्वरांच्या चरणी गडबडा लोळू लागले. त्यांनी आपल्या अपराधाची क्षमा मागितली आणि शक्यतो लवकर आपल्याला हरिपायी परत येण्याची कृपा करण्याविषयी प्रार्थना केली. तेव्हा मुनीश्वरांनी, जर तुम्ही हरीशी वैर कराल तर 3 जन्मात आणि हरीची भक्ती कराल तर 7 जन्माने परत वैकुंठी याल असा त्यांना उशाप दिला. त्यावर उभयतांनी विचार केला की वैर करून का होईना 3 जन्मात नारायणाचे सानिध्य आपण मिळवावे आणि नारायणाच्या हस्तेच मरावे. त्यानंतर त्यांनी त्याबद्दल अत्यंत कळकळीने नारायणाची प्रार्थना केली. पुढे ते दिती नावाच्या राक्षसीच्या पोटी जन्मास आले. पहिल्याचे हिरण्याक्ष आणि दुसऱ्याचे हिरण्यकश्यपू याप्रमाणे त्यांची नावे ठेवण्यात आली. समजू लागल्यापासून ते दोघेही देवाचा विरोध करू लागले. जपी तपी संन्याशी बावा बैरागी यांना पाहिले की ते मारहाण करू लागले. त्यामुळे दिवसेंदिवस पुण्यकर्माचा लोप होऊ लागला आणि तेने करून पृथ्वी रसातळाला जाऊ लागली. तेव्हा परमेश्वराने प्रथम हिरण्याक्षाचा काटा काढून टाकावा या उद्देशाने वराह रूप धारण केले आणि पृथ्वीला दाढेत धरून हिरण्याक्षाला ठार मारले. तेव्हापासून हिरण्यकश्यपू विष्णूला ठार करण्यासाठी सदा टपून राहू लागला. विष्णू कोठे व कधी भेटेल आणि त्याला मी केव्हा ठार करीन या एका ध्यासामुळे दुसरे काहीच त्याला आठविनासे झाले. कित्येक महिने लोटले तरी त्याचा चढलेला संताप उतरेना. त्यामुळे त्याच्या भीतीने लोकांच्या हृदयात सारखी धास्ती लागून राहिली. विष्णूला मारण्यास गेले असता कदाचित विष्णूने जर आपणास ठार केले तर आपली इच्छा अपुरीच राहून जाईल. करिता आपल्याला कोणत्याही प्रसंगी मरण येऊ नये असा देवाजवळून आधी वर मिळवावा असा निश्चय करून त्याने घोर तपश्चर्या आरंभिली. 2 हात वर करून पायाच्या 2 अंगठ्यांवर तो उभा राहिला. तो फक्त वायू भक्षण करी. त्याचे तपसामर्थ्य पाहून आपली जागा तो खचित बळकावणार या भीतीने इंद्राने हिरण्यकश्यपूची पत्नी जी कयाधू तिच्या पातिव्रत्याचा भंग करण्याचे ठरविले आणि तो रथारूढ होऊन हिरण्यकश्यपूच्या घरी आला व कयाधूला रथात बसून घेऊन जाऊ लागला. त्या समयी ती 5 महिन्यांची गर्भिणी होती. आपली हकीकत जर पतीस कळली तर आपल्या जन्माचेच नुकसान होणार या भीतीने तिने परमेश्वराचा धावा सुरू केला. इतक्यात तिला संकटातून सोडविण्याकरिता परमेश्वराच्या प्रेरणेने नारद समोरून येऊ लागले. त्यांनी इंद्रास रथ थांबविण्यासाठी खून केली आणि देवेंद्रा, हे तू काय चालविले आहेस? परस्त्रीच्या अभिलाषेने तू घोर पाप जमवित आहेस. धिक्कार असो तुझ्या कृतीला असे म्हणून इंद्राची निर्भत्सना केली. त्यावर ते कयाधूला अभय देऊन आपल्या आश्रमात घेऊन गेले. काही दिवस सानिध्यात घेऊन त्यांनी तिच्या अधिकाराप्रमाणे तिला बोध करून नारायण या मंत्राचा उपदेश केला. तिचे मन थोडे शांत झाल्यावर तिला त्यांनी घरी पोहोचविले.
तेव्हापासून ती श्रीहरीचे स्मरण करीत निश्चित राहिली. नारदांच्या त्या मंत्राचा गर्भावर परिणाम झाल्यामुळे प्रल्हाद जन्मल्याबरोबर अत्यंत तेजस्वी दिसू लागला. बोलू लागल्यापासून तो नारायण नारायण म्हणू लागला. ते ऐकून कयाधूला धन्यता वाटली. इकडे तपश्चर्या करीत असलेल्या हिरण्यकश्यपूचा केवळ अस्थिपंजर तेवढाच राहिला. त्याची ती घोर तपश्चर्या पाहून सारे देव घाबरले. त्या सर्वांनी एकमत करून ब्रह्मदेवाची प्रार्थना आरंभिली. त्यावर ब्रह्मदेव हिरण्यकश्यपू पुढे प्रकट झाला. त्याने आपल्या कमंडलूतील पाणी हिरण्यकश्यपूच्या अंगावर सिंचन केले आणि वर मागण्यास सांगितले. तपाला आरंभ करण्यापूर्वी आपणास कोणत्याही प्रकारे मरण येऊ नये असा वर मागण्याचा हिरण्यकश्यपूने निश्चय केला होता. पण दुष्टवृत्तीला विपरीत बुद्धी सुचत असल्याने शस्त्राने वा अस्त्राने आत किंवा बाहेर, मनुष्य अथवा पशुपासून दिवसा किंवा रात्री मला मरण येऊ नये असा त्याने वर मागितला. मागितलेला वर देणे हे देवाचे काम असल्याने तथास्तु असे म्हणून ब्रह्मदेव अदृश्य झाला. आपण मरणाला जिंकले या आनंदात गर्क झालेला हिरण्यकश्यपू तेथून परतला आणि आपल्या वाड्याकडे आला. वाड्यात पाय ठेवला तोच प्रल्हाद बाळाच्या तोंडून नारायण नारायण हा शब्द ऐकला. तेव्हा हिरण्यकश्यपूच्या तळपायाची आग मस्तकाला चढली. तरी रागाचा आवेश आवरून त्याने मुलाला जवळ घेतले आणि त्यास कुरवाळीत नारायणाचे नाव न घेण्याबद्दल प्रथम गोड शब्दाने सांगितले. त्यावर दरडावूनही पाहिले, परंतु त्याच्या जिभेला हरिनामाचे वळणच पडल्यामुळे हिरण्यकश्यपूच्या सांगण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होऊ शकला नाही. त्यावर तो पुत्राला म्हणाला, आजपासून जर तू माझ्या शत्रूचे नाम घेशील तर लवकरच तुला प्राणास मुकावे लागेल. बापाने अशा प्रकारे धमकी दिली तरी प्रल्हाद तीळ मात्रही घाबरला नाही. आपले सांगणे मुलाने लक्षात घेतले नाही या रागाने हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला पुष्कळ मारहाण केली. तरी पण तो काही नारायण म्हणावायचे सोडीना. पुढे प्रल्हादाला योग्य वळण लागावे म्हणून बापाने त्यास गुरुकुलात ठेविले आणि हर प्रयत्नाने त्याचा हरिनामाचा छंद सोडविण्यासाठी गुरुजींस विनंती केली. पण आश्चर्याची गोष्ट ही की गुरूंच्या प्रथम दर्शनीच देवाची भक्ती कशी करावयाची हे तुम्ही का शिकवत नाही असा प्रल्हादाने प्राध्यापकांना प्रश्न केला. ते ऐकताच एकदम ते चपापले. गुरुजी थोडा वेळ बाहेर गेले की प्रल्हाद सर्व मुलांना जमवून हरिभजन करण्यास शिकवी आणि सांगे की जगात देव एकच मोठा आहे. त्यानेच हे जग उत्पन्न केले असून तोच जगाचे पालनपोषण करतो. करिता देवाची भक्ती सोडून तुम्ही शिक्षणाचे मागे लागू नका. देवाचे नाव घेतले असता सर्व दुःख नाहीसे होऊन मनुष्य कायमचा सुखी होतो. प्रल्हादाच्या या सांगण्यामुळे इतर मुलांचेही दिवसेंदिवस अभ्यासाकडचे लक्ष हळूहळू कमी होऊ लागले. एका वर्षानंतर गुरुजींनी हिरण्यकश्यपू पुढे आपल्या प्रल्हाद बाळाच्या भक्तीचे सामर्थ्य इतके आहे की त्याने थोडक्याच दिवसात आमच्या साऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष हरिभजनाकडे वेधून घेतले. यापुढे त्याला शिक्षण देण्यात माझी बुद्धी काही चालत नाही असे सांगून प्रल्हादाला त्याच्या स्वाधीन केले. पुढे एके दिवशी प्रल्हादाला उद्देशून हिरण्यकश्यपू म्हणाला, प्रल्हादा, आजवर तू लहान होतास म्हणून मी शांतपणा घेतला, परंतु आता तू 5 वर्षाचा झालास. तेव्हा यापुढे मी तुझे लाड पुरविण्यास तयार नाही. तो ज्याचे नाव घेतोस तो आमच्या कुळाचा वैरी आहे. त्याने तुझ्या चुलत्याला ठार करून आम्हाला दुःख सागरात लोटले आहे. करिता तू आजपासून त्याचे नाव घेणे सोडून दे. जर माझे न ऐकशील तर मी तुझा नाना प्रकारे छळ करीन. इतकेच नव्हे तर शेवटी तुला ठार मारण्यासही मागे पुढे पाहणार नाही. तेव्हा प्रल्हाद म्हणाला, बाबा, नारायण हा सामान्य पुरुष नसून तो जगतचालक आहे. त्याच्याशिवाय कोणी कोणास मारण्यास किंवा तारण्यास
समर्थ नाही. माझा नारायण अमर आहे. त्याची दृष्टी माझ्याकडे असेपर्यंत मला कसलीच भीती नाही. आपण सर्व त्याची मुले आहोत, तेव्हा तो आमचे वाईट कसे करील? मला तर त्याचे नाव घेणे फार फार आवडते. मी माझ्या जिवलग नारायणाचे नाव कधीही सोडणार नाही. हे प्रल्हादाचे निर्वाणीचे शब्द ऐकताच हिरण्यकश्यपू क्रोधाविष्ट झाला. त्याने रागाच्या भरात सेवकांना बोलावून घेतले आणि क्षणाचाही विलंब न लावता अग्निकुंड तयार करा आणि त्यात प्रल्हादाला टाकून द्या असे सांगितले. हरिनामाच्या प्रतापे करून प्रल्हादाचा स्पर्श होताच अग्नी शांत झाला आणि प्रल्हाद हसत नाचत नारायण नारायण अशी गर्जना करीत घरी आला. मुलाचे तोंड पाहण्यास तयार नसल्याने हिरण्यकश्यपूने सेवकास बाहेरच्या बाहेर प्रल्हादास नेऊन टेकडीवरून खाली लोटून द्या असे सुचविले. असले पापकृत्य कसे करावे असे सेवकांच्या मनात आले. तोच सेवक हो, तुम्ही तीळ मात्रही घाबरू नका. जगतचालक नारायण माझे रक्षण करण्यास समर्थ आहे. तुम्ही तुमचे कर्तव्य करा असे प्रल्हादाने त्यांना सांगितले. प्रल्हादाचा निश्चय अढळ असल्यामुळे कोणीतरी झेलल्यासारखे होऊन प्रल्हाद बाळ अगदी सुरक्षित घरी आला. राजाज्ञेप्रमाणे कामगिरी बजावून सेवक घरी आले तोच त्यांच्या मागोमाग प्रल्हादही आला. त्याला पाहून सेवक आश्चर्यचकित झाले. पण हिरण्यकश्यप मात्र आपले प्रयत्न सिद्धीस गेले नाहीत म्हणून अधिकच संतापला. त्यावर त्याने सेवकांना कढईत तेल तापून त्यात प्रल्हादाला टाकण्याचा हुकूम केला. तरी देव तारित्यास कोण मारी या म्हणीप्रमाणे कढईत प्रल्हादाला टाकताच तापलेले तेल एकदम गार झाले. त्यानंतर चौथा उपाय म्हणून हत्तीला दारू पाजून आणविले आणि त्याच्या पायाखाली प्रल्हादाला निजविण्यास सेवकांना हुकूम केला. पण देवाचीच कृपा असल्यावर तेथे कोणाचे काय चालणार? दारूच्या नशेत प्रल्हादाला चिरडून टाकण्यापेक्षा हत्तीने सोंडेने त्यास हलकेच उचलून आपल्या पाठीवर बसून घेतले. ते पाहून हिरण्यकश्यपूने एक दीर्घ निश्वास सोडला आणि तो प्रधानाला म्हणाला, आता शेवटचा एकच उपाय राहिला आहे, तो म्हणजे विषप्रयोग. प्रल्हादाचा नाश केल्याशिवाय माझे मन दुसऱ्या कशानेही शांत होणे शक्य नाही. त्यावर राजाज्ञेप्रमाणे प्रधानाने लगेच प्रल्हादाला देण्यासाठी विषाचा पेला कयाधूच्या हातात दिला. भगवत भक्ताला दुःख, दारिद्र्य किंवा अपकीर्ती हे कधीच शिवत नाहीत. हे नारदांचे वाक्य आठवून देवाच्या कृपेने आपल्या प्रल्हादाच्या केसाला देखील धक्का लागणार नाही असा तिने मनाशी निश्चय केला आणि मोठ्या धैर्याने विषाचा पेला प्रल्हादाला दिला. तरी आईचेच हृदय ते. तिच्या चेहऱ्याकडे पाहून प्रल्हाद म्हणाला, आई, तू ते मात्रही चिंता करू नकोस. आजपर्यंत ज्याने माझा सांभाळ केला तोच या विषयाचे अमृत करील. इतके बोलून त्याने तो पेला स्वखुशीने हातात घेतला आणि तो नारायणाचे ध्यान करू लागला. देवाने विषयाचे अमृत केल्यामुळे ते प्राशन करताच प्रल्हाद मोठमोठ्याने नारायण नारायण म्हणत नाचू लागला. ते पाहून हिरण्यकश्यपूला आश्चर्य वाटले. पण त्याचा मृत्यू अगदी जवळ येऊन ठेपल्यामुळे त्याने प्रल्हादाच्या हाताला धरून फराफरा ओढीत सभागृहात नेले आणि प्रल्हादा, आजवर मी तुला ठार मारण्याचे कितीतरी प्रयत्न केले तरी तुझ्या केसालाही धक्का पोहोचत नाही. असा तुझा सर्वसमर्थ हरी आहे तरी कोठे? सांग. एक वेळ मला दिसेल तर मी त्याचा एका क्षणात चुराडा उडून टाकीन. तेव्हा प्रल्हाद म्हणाला, हे तात, देव कुठे आहे म्हणून सांगू तुम्हाला. जेथे भक्त हाक मारील तेथे देव हजर असतो. माझा नारायण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, चंद्र सूर्यादी सर्व वस्तुमात्रात भरून उरला आहे. नारायण नाही अशी जागाच नाही. हे ऐकून या खांबात तो आहे काय? असे म्हणून हिरण्यकश्यपूने सभागृहातील खांबाला जोरात एक लाथ मारली
तेव्हा प्रल्हादाने होय असे उत्तर दिले. तोच कडकडकड असा भयंकर आवाज झाला आणि खांब दुभंगून त्यातून नृसिंह रूपाने नारायण प्रगट झाला. त्याने हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर आडवी निजविले आणि म्हणाला, हिरण्यकश्यपू, तू ब्रह्मदेवाजवळ अमर होण्यासाठी वर मागून घेतला आहेस खरा, परंतु तुझा मृत्यू अगदी जवळ येऊन ठेपला आहे. एक वार माझ्याकडे डोळे उघडून पहा. मी नर नाही किंवा पशुही नाही, नरसिंह आहे. माझ्याजवळ शस्त्र नाही किंवा अस्त्रही नाही, केवळ नखांनी मी तुझे पोट फाडणार आहे. ही रात्र नाही किंवा दिवसही नाही, संध्याकाळ आहे. मी आत नाही किंवा बाहेर नाही, उंबरठ्यावर बसलो आहे. आजवर तू माझ्या भक्ताला अनेक तऱ्हेने छळलेस, तेव्हा यापुढे मी तुला जिवंत ठेवणे शक्यच नाही. इतके बोलून नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडून त्याला ठार केले. इतक्यात कयाधू शरण आली. तिला त्यांनी आशीर्वाद दिला. त्यावर प्रल्हादावर कृपा करून काही वर्षे तू राज्य कर असे सांगितले. तेव्हा प्रल्हाद म्हणाला, देवा, मला राज्य नको, तुझे सानिध्य सदैव पाहिजे. त्यावर माझी सेवा म्हणून तू राज्य चालव अशी आज्ञा करून देव अदृश्य झाला. मनुष्य देवाची आराधना करू लागला की त्याची आपल्यावरची श्रद्धा कितपत बळकट आहे याची कसोटी पाहण्यासाठी देव त्यांच्यापुढे संकट निर्माण करतो. प्रल्हादाला बापाने अनेक प्रकारे छळले, तरी त्याच्या भक्तीत तीळ मात्रही फरक पडला नाही. त्यामुळे देवाने त्यास सच्चिदानंदपद देऊन कृतकृत्य केले. बाप जसा विश्वासू मुलाच्या हातातच तिजोरीची किल्ली देतो, त्याप्रमाणे जो देवाच्या कसोटीला उतरतो त्यासच देव आपले पद देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.